हॅलो फ्रेंड्स, कंबाईन ग्रुप बी ची की आलेली आहे. आता कट ऑफ संदर्भात काही महत्वाचे ब्रीफ्स आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट तर जाहिरातीमध्ये एकूण 552 जागांचं कॅटेगरेशन कसं आहे. 6 जागा एएसओच्या आहेत, 236 जागा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, 310 जागा पोलीस इन्स्पेक्टर. अशा दोस्तो हो सगळ्या मिळून जागा 552 आहेत. त्यामध्ये जे आरटीआय अंतर्गत काही माहिती मागवली त्या अंतर्गत 40 जागा एमपीएससी आयोगाकडे पुन्हा एसआरच्या गेल्या आहेत, ही एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आजचा जो अपडेट आकडा आपण म्हणू शकतो 552 प्लस 40 म्हणजे 592 जागांचा अपडेटेड आकडा आहे. त्यामध्ये पीएसआयच्या आणि एएसओच्या काही जागा वाढणं अपेक्षित आहे. तर 592 जागांना समोर जर ठेवलं या जागांना तर किती कट ऑफ राहील, हा कट ऑफ काढण्यासाठी काही जुने आकडे पण लक्षात घेणं मित्रांनो गरजेचं आहे. 2025 चा ग्रुप बी चा जर तुम्ही अपडेट घेतलं तर 758 जागा होत्या आणि त्या जागानुसार जर कट ऑफ लक्षात घेतलं तर जनरल मेलचं कट ऑफ 51.25 आलं होतं आणि फिमेलचं कट ऑफ 48.25. कॅटेगरीचे जे कट ऑफ आहेत 3 ते 4 मार्क मायनस होते. ओके, आता या वर्षीचा जागा जर आपण 592 पकडतोय ज्या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहेत, त्याच्यामध्ये पीएसआयच्या एएसओच्या काही प्रमाणात जागा वाढणं अपेक्षित आहेत. सगळ्यांनी 100 जर जागा वाढल्या तर आपण 692 पर्यंत आकडा जाईल, जो की या मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आकडा कमीच होतोय. मात्र मागच्या वेळेसचा पेपर जो होता का, त्या पेपरची काठीण्य पातळी बऱ्यापैकी कमी होती, पेपर तुलनेने सोपा होता. मात्र या वर्षीच्या प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक विषयामध्ये तो विषयनिहाय काठीण्य पातळी वाढलेली आहे. त्या ट्रेंडला लक्षात घेता मला वैयक्तिक असं वाटतं की कट ऑफचं जे प्रिडिक्शन आहे, बाकी ते अंदाज आहे, तो जनरल मेलसाठी माझी अप्पर लिमिटची अपेक्षा आहे 52 ची, बॉटम लाईन 46 या रेंज मध्ये कट ऑफ राहील. कॅटेगरीमध्ये मग शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, त्यामध्ये सरासरी 4 मार्काचा गॅप तुम्ही पकडला पाहिजे. त्यानंतर जनरल फिमेलचा जर विचार केला तर बॉटम लाईन 43 आणि अप्पर रेंज मला 49 ची वाटते. मी 5 ते 6 मार्काचा गॅप ठेवला आहे. म्हणजे कमीत कमी 46 मार्क ज्याला आहेत जनरल मेल त्यांनी 100% तयारी लागावं अशी मी अपेक्षा करतो आहे. जनरल फिमेल मध्ये सुद्धा कमीत कमी 43 मार्क ज्याला आहेत त्यांनी तयारी लागावं. कॅटेगरीच्या फिमेलच्या बाबतीत शेड्यूल कास्ट असेल, ओबीसी असेल आणि ईडब्ल्यूएस यांनी पुन्हा 3 ते 4 मार्काला मायनस करून आपलं मेरिट कन्सिडर करायचं आहे. हे माझे अंदाज आहेत. जर याच्यामध्ये आणखी जागा अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्या तर मित्रांनो निश्चितपणे पुन्हा कट ऑफ मध्ये थोडी कटोती होऊ शकते, कमी होऊ शकतो. मागच्या वेळेस असंच झालं, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चॅनलवर जरा आकडा जास्त सांगितला गेला, त्याच्यामुळे ज्यांचे रिझल्ट आले त्यांनीही तयारी केलीच नव्हती आणि त्याचा फटका त्यांना बसला. आता आगामी काळामध्ये जाहिरात पुन्हा गटकची जाहिरात अपेक्षित आहे, पुन्हा आपल्याला मेन्सची तयारी करावीच लागणार आहे. त्यामुळे आता किती स्कोर आला यापेक्षा आपण इमिजिएट मेन्सच्या तयारीला लागणं गरजेचं आहे, कारण तो मेन्सचा अभ्यासक्रम आगामी काळात तुम्हाला कामी येणारच आहे. गटकला पण कामी येणार आहे आणि सरळ सेवाजी एमपीएससी कडे आली त्या परीक्षांना सुद्धा विशेषतः लँग्वेजेसचा मराठी, ग्रामर, इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला कामी येणार आहे. त्यामुळे आता अजिबात वाट न पाहता अभ्यासाला सुरुवात करा. आम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत आहोत. कुठलीही अडचण असेल तर आम्ही कायम सोबत आहोत. हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कायम लक्षात ठेवायचा आहे. तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता. पुन्हा भेटूयात. आता आगामी काळामध्ये ही जी परीक्षा झाली त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपलं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, यावर आपण लवकरच व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.